नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, पाहुणे आलेत घरी, पण आळूची वडी बनवायची आहे. तर ती वाफलवायची कधी, थापायची कधी आणि तळायची कधी, यासाठी अजिबात वेळ नाही आहे. पण तसं न करता अगदी साधी सोपी पद्धत बघा, तुम्हाला मी आज आळूवडीची दाखवणार आहे. तुम्ही नक्की पाहुणे आल्यानंतर ट्राय करून बघा, पाहुण्यांना देखील आवडेल. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही आळूची पानं घेतलेली आहेत. ह्या मी साईजची बघा छोटी छोटी साईज घेतलेली आहे. तर ती पाने मी ह्याच्यामध्ये ठेवून धुवून घेणार आहे. चांगली स्वच्छ अशी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत. तर ही काळ्या कोरची पानं आहेत, देशी आळू म्हणतात ह्याला. तर आता ही पानं स्वच्छ धुवून झाली की आपण ह्याचे देठ काढून घेणार आहोत. देठ म्हणजे शिरा, ज्या मागे शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी अशा प्रकारे एका हाताने पान पकडणार आहे आणि ह्याच्या अशा देठ असा ओढून शिरा काढून घेणार आहे. अगदी हळूवारपणे करायची आपल्याला ही प्रोसेस, नाहीतर पान फाटेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही रेसिपी करायसाठी अशीच पानं वापरायची आहे. छोट्या साईजचीच पानांचा वापर करायचा आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला हे करायचं आहे. शिरा काढून घ्यायच्या आहेत पानांच्या. आता पूर्ण पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता इथे मी वाटणाची तयारी करणार आहे. तर आपल्याला ओडी थापण्यासाठी पीठ भिजवावं लागणार आहे आणि त्यासाठी हे वाटण तयार करणार आहे मी. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर मला जेवढं पीठ हवं आहे त्या पिठाच्या अंदाजानुसार खोबरं घेतलेलं आहे. तुमची जेवढी आळूची पानं असतील, तुम्हाला जेवढं पीठ तयार करायचं आहे त्यानुसार तुम्ही खोबरं आणि हा सगळा बाकीचा मसाला तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये मी लसूण घालून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर हिरवी मिरची इथे मी भाजून घेतलेली होती तेलामध्ये. आता हे सगळं वाटण मी एकत्र करून घेणार आहे मिक्सरला एकदम बारीक. आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी 3 चमचे पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. तुमची जेवढी पानं आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. जे मगाशी आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेणार आहे. आणि छान असा पिठाला कलर येण्यासाठी हळदीचा वापर केलेला आहे. इथे खूप छान कलर येतो हळदीने. आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. डेलीच्या वापरात कोणाला जास्त मीठ लागतं तर कोणाला कमी, त्यानुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी मिश्रण कोरडं असं मिक्स करून घेणार आहे. आत्ताच मी याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार. असं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. हे चांगलं एकजीव झालं की नंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे छान असं एकजीव झालेलं आहे. ह्याच्यावरती आता मी पाणी टाकून थोडं असं मळून घेणार आहे. एकदम पाणी नाही ओतायचं आपल्याला, थोडं करूनच पाणी वापरायचं आहे, नाहीतर पीठ एकदम पातळ होतं. तर इथे आपल्याला पीठ एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही करायचं. तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आहे. अगदी सहजपणे मला पानांना हे लावता यावं असं मी करून घेतलेलं आहे. तर इथे वडी थापण्यासाठी मी पोळपाटाचा वापर करणार आहे. पोळपाटावर वडी खूप छान प्रकारे थापली जाते, त्यासाठी पोळपाटाचाच वापर करायचा आहे. आता इथे मी हे पान ठेवून घेणार आहे आणि ह्याच्यावरती पीठ अशा प्रकारे लावून घेणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही आळूवडी झटपट अशी बनवू शकता. पटकन होऊन जाते, जास्त वेळही नाही लागत. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ ह्याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे अगदी हळूवारपणे.
पूर्ण पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे. आता मी हे फोल्ड करून घेणार आहे. तर इथे फोल्ड करताना अगोदर मी या साईडच्या ज्या कडा आहेत तशा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे. दोन्ही साईडच्या कडा आपल्याला आतमध्ये अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला खालून हे फोल्डिंग करायचं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला हे दाबत दाबत फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे आपला एक रोल तयार झालेला आहे, तो मी साईडला ठेवून देणार आहे. आणि अजून एक आळूचं पान तुम्हाला मी अशा प्रकारे पीठ लावून थापून दाखवणार आहे. खूप छान पद्धत आहे ही, खूप सोपी रेसिपी म्हणता येईल याला. तुम्ही आवर्जून करून पहा. माझ्या चॅनलवरती सगळ्या रेसिपी ह्या बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्येच मी दाखवलेल्या आहेत. तुम्ही नक्की जाऊन त्या पहा. तर आपल्याला पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आहे. तर माझं बघा हे पान देखील छान असं पीठ लावून तयार आहे. पुन्हा मगाशी दाखवल्याप्रमाणेच मी वडी फोल्ड करणार आहे, बघू शकता. तुम्ही नक्की पद्धती बघा, ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता छान अशी पॅक झालेली आहे. जर तुम्ही नव्याने जर ही आळूवडी बनवत असाल तर नक्की अशा प्रकारे बनवून बघा. खूप साधी सोपी पद्धत आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये होणारी. तर इथे बघा सगळे असे रोल तयार करून तयार आहेत. मस्त असे दिसत आहेत ना, किती छान दिसत आहेत, एकदम हिरवे गार. बघा मस्तच एकदम छोटे छोटे मी ह्या साईजचे तयार केलेले आहेत. त्यासाठी मी छोट्याच पानांचा वापर केलेला होता. आता ही वडी आपल्याला न वाफलवता डायरेक्टली तळून घ्यायची आहे. त्यासाठी ते मी तेल ठेवलेलं होतं गरम करत. तेल आपलं छान तापलेलं होतं. त्याच्यामध्ये आता मी अशा प्रकारे हे रोल सोडून घेणार आहे. तर बघा रोल सोडताना आपल्याला हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकदम हळूवारपणे सोडून घ्यायचे आहेत. तर गॅस बघा बारीक मोठा करतच आपल्याला ही आळूवडी तळून घ्यायची आहे. एकदम आपल्याला फुलही ठेवायचा नाही गॅस, नाहीतर आळूवडी बाहेरून छान अशी भाजली जाईल पण आतून कच्चीच राहील. जे आता आपण पीठ लावलेलं आहे ते कच्चटच राहील. त्यासाठी आपल्याला एकदम स्लो गॅसवर तुम्ही तळली तरी काही हरकत नाही. इथे बघा आता हा रोल सुटलेला आहे. जरी हा रोल सुटला तरी काही प्रॉब्लेम नाही, खायला अगदी छान लागतो. त्याची टेस्ट तशीच लागते. जरी समजा तुम्हाला रोल करायचा नसेल ह्या आळूवडीचा तर तुम्ही फक्त पानांना पीठ लावून देखील ही तळू शकता. पानं खूप छान लागतात, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. अशा प्रकारे आपल्याला बघा सतत हलवत राहायचं, एकदम हलवत राहून ही वडी तळून घ्यायची आहे. तर वडी बघा एकदम छान अशी तळली की ह्याला अगदी मस्त बघा अशा प्रकारे एकदम ग्रीनिश कलर येतो. एकदम काळपट असा बघा हिरवा कलर झालेला आहे. छान पीठ देखील एकदम छान असं तळ बघा, आतलं कलर देखील पिठाचा छान दिसत आहे. तर आपली ती वडी तळून तयार आहे. तर मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे. आपल्याला ही वडी करताना आपण ही वडी अगोदर करून घ्यायची आहे आणि ही तळायची कधी, जेव्हा आपण जेवणार त्यावेळेसच आपल्याला गरम गरम ही वडी तळायची आहे. का तर ही वडी गरम गरमच खायला छान लागते, थंड झाल्यानंतर नाही लागत छान. त्यासाठी आपल्याला गरम गरमच खायची आहे. जेव्हा आपण जेवणासाठी बघा ताटं वगैरे करतो त्यावेळेसच आपल्याला ही वडी तळायला घ्यायची आहे. तर इथे बघा दुसरी बॅच देखील आपली छान अशी तळून तयार आहे. मस्त दिसतोय ना कलर. तर इथे बघा तयार आहे आपली झटपट अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी आळूवडी. कलर पण बघा किती छान आलाय वडीला, मस्तच.
आणि खायला देखील अगदी खुसखुशीत लागते, क्रिस्पी लागते. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे. आतून देखील बघा किती छान अशी तळली गेलेली आहे वडी. तर तुम्हाला माझी आळूवडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब